तर मित्रांनो पुन्हा एका नव्या फ्री व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे आणि आज आपण मागच्या व्हिडिओसारखीच अतिशय महत्त्वाचे जी के प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण कव्हर केलेले आहेत आणि एकच रिक्वेस्ट आहे आपणा सर्वांसाठी की आपल्यासमोर या चॅनलचा जेव्हा कधी व्हिडिओ येईल तर आपल्याला टाईम काढून तो व्हिडिओ जरूर पाहायचा आहे। कारण आपल्यासाठी मी सर्व व्हिडिओ बनवत असतो एवढी मेहनत घेऊन रिसर्च करून, तर आपलं भी एक कर्तव्य बनते की या चॅनलचा जेव्हा भी व्हिडिओ आपल्यासमोर येईल तेव्हा तुरंत टाईम काढून आपण पाहिले पाहिजे। चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राइब आताच करून घ्या आणि या व्हिडिओला प्लीज एक लाईक पण आपल्याला जरूर करायचा आहे। तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि सर्वात पहिला जो प्रश्न मित्रांनो आपल्यासमोर आहे तो प्रश्न पाहूया। प्रश्न या ठिकाणी असा आहे, आपण ज्या गॅलेक्सीमध्ये राहतो त्या गॅलेक्सीचे नाव काय आहे? आपण ज्या गॅलेक्सीमध्ये राहतो त्या गॅलेक्सीचे नाव काय आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो। आपण ज्या गॅलेक्सीमध्ये राहतो त्या गॅलेक्सीचे मिल्की वे असे गॅलेक्सी नाव ठेवण्यात आलेले आहे। पुढचा प्रश्न, आपल्या गॅलेक्सीच्या सर्वात जवळची गॅलेक्सी खालीलपैकी कोणती आहे? आपल्या गॅलेक्सीच्या सर्वात जवळची गॅलेक्सी खालीलपैकी कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो। अँड्रोमेडा गॅलेक्सी आपल्या गॅलेक्सीच्या सर्वात जवळची एक गॅलेक्सी बनलेली आहे। पुढचा प्रश्न, अँड्रोमेडा गॅलेक्सी आपल्या गॅलेक्सीपासून किती लाईट इयर दूर आहे ते सांगायचं आहे। आपल्या गॅलेक्सीपासून अँड्रोमेडा ही गॅलेक्सी किती लाईट इयर दूर आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो। 2 करोड लाईट इयर एवढी दूर आपल्या गॅलेक्सीच्या शेजारील गॅलेक्सी अँड्रोमेडा गॅलेक्सी ही झालेली आहे। पुढचा प्रश्न, एक लाईट इयर पार करण्यासाठी आपल्याला किती हजार वर्षे लागत असतात? एक लाईट इयर पार करण्यामध्ये आपल्याला कमीत कमी किती हजार वर्षाचा वेळ लागत असतो? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो। या ठिकाणी एक लाईट इयर पार करण्यासाठी आपल्याला कमीत कमी 4 ते 5 हजार वर्षाचा वेळ लागत असतो। पुढचा प्रश्न, पूर्ण ब्रह्मांडामध्ये कमीत कमी किती एकूण गॅलेक्स्या आहेत? पूर्ण ब्रह्मांडामध्ये एकूण किती गॅलेक्सीचा समावेश आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो। पूर्ण विश्वामध्ये किंवा ब्रह्मांडामध्ये कमीत कमी 2 ट्रिलियन गॅलेक्सीचा समावेश झालेला आहे। पुढचा प्रश्न, झाशीची राणी वयाच्या कितव्या वर्षी मरण पावल्या होत्या ते सांगायचं आहे। झाशीची राणी लक्ष्मीबाई वयाच्या कितव्या वर्षी मरण पावल्या होत्या? आणि या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कॉमेंट करून जरूर सांगायचं आहे। एक प्रश्न मी आपल्याला विचारलेला आहे, जरूरच आपल्याला कॉमेंट करून या प्रश्नाचं उत्तर सांगायचं आहे। पुढचा प्रश्न, झाशीच्या राणीचे खालीलपैकी टोपण नाव कोणते होते? झाशीच्या राणीचे खालीलपैकी टोपण नाव काय आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो। झाशीच्या राणीचे टोपण नाव मनू असे ठेवण्यात आलेले आहे। पुढचा प्रश्न, झाशीची राणी खालीलपैकी कोणापासून प्रभावित झाली होती ते सांगायचं आहे। झाशीची राणी खालीलपैकी कोणापासून प्रभावित झाल्या होत्या? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो। झाशीची राणी लक्ष्मीबाई ही शिवाजी महाराज यांच्याकडून प्रभावित झालेल्या आहेत। पुढचा प्रश्न, या ठिकाणी झाशीची राणी यांच्या आईचे नाव खालीलपैकी कोणते आहे? झाशीची राणी यांच्या आईचे नाव खालीलपैकी काय आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो। भागीरथी तांबी असे झाशीची राणी यांच्या आईचे नाव होते। पुढचा प्रश्न, मी माझी झाशी देणार नाही असे स्फूर्तिदायक उद्गार झाशीने केव्हा काढले ते सांगायचं आहे। मी माझी झाशी देणार नाही असे स्फूर्तिदायक उद्गार झाशीने कोणत्या दिवशी कोणत्या वर्षी काढले होते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो। 13 मार्च 1853 या वर्षी या दिवशी मी माझी झाशी देणार नाही असे स्फूर्तिदायक उद्गार झाशीने काढलेले आहे। पुढचा प्रश्न, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 कोणत्या शहरादरम्यान आहे? राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 कोणत्या 2 शहरादरम्यान आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो। मुंबई आग्रा या 2 शहरादरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 हा जात असतो। पुढचा प्रश्न, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 7 कोणत्या 2 शहरादरम्यान आहे? राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 7 हा खालीलपैकी कोणत्या 2 शहरादरम्यान आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो। वाराणसी ते कन्याकुमारी या 2 शहरादरम्यान ठिकाणादरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 7 हा जात असतो। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती एक कोकणातील नदी नाही? खालीलपैकी कोणती एक कोकणातील नदी नाही आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो। या ठिकाणी पाहून घ्या, गोदावरी ही एक नदी कोकणातील नदी नसलेली आहे। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती राज्यातील प्रमुख खाडी आहे ते सांगायचं आहे। खालीलपैकी राज्यातील प्रमुख खाडी कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो। वरीलपैकी सर्व म्हणजेच राजापूर, जयगड, चिपळूण हे सर्व राज्यातील प्रमुख खाड्या बनलेल्या आहेत।
पुढचा प्रश्न या ठिकाणी तोतलाडोह हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? तोतलाडोह हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर उभारण्यात आले आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. पेंच या नदीवर तोतलाडोह हे धरण बांधण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील पूर्णा नदीवरील सिद्धेश्वर धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात येते? महाराष्ट्रातील पूर्णा नदीवरील सिद्धेश्वर धरण हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात येते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. महाराष्ट्रातील पूर्णा नदीवरील सिद्धेश्वर धरण हे हिंगोली जिल्ह्यामध्ये येत असते. पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणते महाराष्ट्रातील नगदी पिके आहेत? खालीलपैकी कोणते हे महाराष्ट्रातील नगदी पिके आहेत? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. वरीलपैकी सर्व म्हणजेच ऊस, कापूस, तंबाखू ही सर्व काही पिके महाराष्ट्रातील नगदी पिके बनलेली आहेत. पुढचा प्रश्न काजू, नारळ, फणस या सर्व फळाचे उत्पादन खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात होत असते? काजू, नारळ, फणस या सर्व फळाचे उत्पादन खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात होत असते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. या ठिकाणी काजू, नारळ, फणस या सर्व फळाचे उत्पादन वरीलपैकी ते दोन्ही म्हणजेच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 2 जिल्ह्यामध्ये होत असते. पुढचा प्रश्न डाळिंबावरील संशोधनासाठी प्रथमच राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात उभारले गेले आहे? डाळिंबावरील संशोधनासाठी प्रथमच राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये उभारण्यात आले आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. सोलापूर या जिल्ह्यामध्ये डाळिंबावरील संशोधनासाठी प्रथमच राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राची स्थापना करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न वीज चोरी मुक्त गाव ही संकल्पना महाराष्ट्रातील कोणत्या गावाने राबवली आहे? वीज चोरी मुक्त गाव ही संकल्पना महाराष्ट्रातील कोणत्या गावाने राबवलेली आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. हिरवे बाजार या गावाने वीज चोरी मुक्त गाव ही संकल्पना राबवलेली आहे. तर पुढचा प्रश्न या ठिकाणी हरित क्रांती ही खालीलपैकी कशाशी संबंधित आहे ते सांगायचं आहे. हरित क्रांती ही कशाशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. कृषी क्षेत्रातील वाढ याशी संबंधित हरित ही एक क्रांती बनलेली आहे. पुढचा प्रश्न टमाट्याच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी खालीलपैकी कोणती क्रांती करण्यात आली आहे? टमाट्याच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी खालीलपैकी कोणती क्रांती करण्यात आली आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. लाल क्रांती ही टमाट्याच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी करण्यात आलेली एक क्रांती बनलेली आहे. पुढचा प्रश्न या ठिकाणी अंडी उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी खालीलपैकी कोणती क्रांती करण्यात आलेली आहे? अंडी उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी खालीलपैकी कोणती एक क्रांती झाली आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. रजत क्रांती ही अंडी उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी झालेली एक क्रांती बनलेली आहे. पुढचा प्रश्न भारतामध्ये उत्तरांचल हे राज्य कितव्या क्रमांकाचे राज्य उदयास आले होते? भारतामध्ये उत्तरांचल हे राज्य कितव्या क्रमांकाचे राज्य म्हणून उदयास आले होते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. भारतामध्ये उत्तरांचल हे राज्य 27वे राज्य म्हणून उदयास आलेले आहे. पुढचा प्रश्न खालीलपैकी कोण नीती आयोगाचे पदसिद्ध सदस्य नाहीत? खालीलपैकी कोणती व्यक्ती नीती आयोगाचे पदसिद्ध सदस्य नाही आहेत? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. नितीन गडकरी ही व्यक्ती नीती आयोगाचे पदसिद्ध नसलेली व्यक्ती आहे. पुढचा प्रश्न या ठिकाणी संविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? संविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष खालीलपैकी कोणती व्यक्ती होती? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. सरदार पटेल ही व्यक्ती संविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष बनलेले होते. पुढचा प्रश्न भारतीय संसदेने हिंदू विवाह कायदा कोणत्या वर्षी संमत केलेला आहे? भारतीय संसदेने हिंदू विवाह कायदा कोणत्या वर्षी संमत केला आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. भारतीय संसदेने हिंदू विवाह कायदा 1955 या वर्षी संमत केलेला आहे. पुढचा प्रश्न या ठिकाणी फेडरल कोर्ट ऑफ इंडियाचे सर्वोच्च न्यायालयामध्ये केव्हा रूपांतर करण्यात आलेले आहे? फेडरल कोर्ट ऑफ इंडियाचे सर्वोच्च न्यायालयामध्ये कोणत्या दिवशी कोणत्या वर्षी रूपांतर झाले आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. 26 जानेवारी 1950 या रोजी फेडरल कोर्ट ऑफ इंडियाचे सर्वोच्च न्यायालयामध्ये रूपांतर करण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न मनुष्याच्या दैनंदिन जीवनामध्ये किती ग्रॅम दुधाची आवश्यकता असते? मनुष्याच्या दैनंदिन जीवनामध्ये खालीलपैकी किती ग्रॅम दुधाची आवश्यकता असते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. मनुष्याच्या दैनंदिन जीवनामध्ये एकूण 220 ग्रॅम दुधाची आवश्यकता झालेली आहे.
पुढचा प्रश्न, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार गॅरंटी योजनेला मनरेगा हे नाव कोणत्या वर्षी कोणत्या दिवशी देण्यात आलेले आहे? राष्ट्रीय ग्रामीण रोजगार गॅरंटी योजनेला मनरेगा हे नाव खालीलपैकी कोणत्या वर्षी कोणत्या दिवशी देण्यात आले आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो, 2 ऑक्टोबर 2009 या वर्षी या दिवशी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार गॅरंटी योजनेला मनरेगा हे नाव देण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न, जमीन महसूल यावरील सेस गोळा करण्याचा अधिकार कोणाला असतो? जमीन महसूल यावरील सेस गोळा करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला देण्यात आलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील, जमीन महसूल यावरील सेस गोळा करण्याचा अधिकार जिल्हा परिषद यांच्याकडे सोपविण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, देशातील पहिली हवाई ॲम्ब्युलन्स योजना कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे? देशातील पहिली हवाई ॲम्ब्युलन्स योजना खालीलपैकी कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे? ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 योग्य राहील मित्रांनो, देशातील पहिली हवाई ॲम्ब्युलन्स योजना ही कर्नाटक या राज्याने सुरू केलेली आहे. पुढचा प्रश्न, अखिल भारतीय किसान सभेचे पहिले आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले होते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो, लखनौ या शहरामध्ये अखिल भारतीय किसान सभेचे पहिले आयोजन करण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न, तात्या टोपे यांना सिप्री या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या दिवशी फाशी देण्यात आलेली आहे? तात्या टोपे यांना सिप्री या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या दिवशी फाशी देण्यात आली होती? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो, 18 एप्रिल 1859 या वर्षी या दिवशी तात्या टोपे यांना सिप्री या ठिकाणी फाशी देण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न, इंडिपेंडंट या वृत्तपत्राचे संपादक खालीलपैकी कोण आहेत? इंडिपेंडंट वृत्तपत्राचे संपादक खालीलपैकी कोणती व्यक्ती आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो, मोतीलाल नेहरू ही व्यक्ती इंडिपेंडंट या वृत्तपत्राचे संपादक व्यक्ती बनलेली आहे. परकीय चलन मिळवून देणारा खालीलपैकी आंब्याची जात एक कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो, हापूस ही आंब्याची जात परकीय चलन मिळवून देणारी एक आंब्याची जात बनलेली आहे. पुढचा प्रश्न, या ठिकाणी विड्या तयार करण्यासाठी कोणत्या झाडाची पाने वापरली जात असतात? विड्या तयार करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या झाडाची पाने वापरली जात असतात? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो, टिंबुर्णीच्या झाडाची पाने विड्या तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी पाने बनलेली आहेत. पुढचा प्रश्न, या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या नदी संतांची भूमी म्हणून ओळखले जात असते? खालीलपैकी कोणत्या एका नदी संतांची भूमी म्हणून ओळखण्यात येत असते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो, गोदावरी या नदीला संतांची भूमी म्हणून ओळखण्यात येत असते. जन गण मन या गीताला राष्ट्रगीत म्हणून कोणत्या समितीने स्वीकृत केले होते? जन गण मन या गीताला राष्ट्रगीत म्हणून खालीलपैकी कोणत्या समितीने स्वीकृत केले होते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो, घटना समितीने जन गण मन या गीताला राष्ट्रगीत म्हणून स्वीकृत केलेले आहे. पुढचा प्रश्न, गोवा या राज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या भाषा बोलल्या जातात ते सांगायचं आहे. गोवा या राज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या भाषा बोलल्या जात असतात? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो, वरीलपैकी दोन्ही म्हणजेच कोकणी आणि मराठी ह्या 2 भाषा गोवा राज्यामध्ये प्रामुख्याने बोलण्यात येणाऱ्या भाषा बनलेल्या आहेत. तर पुढचा प्रश्न, या ठिकाणी नागालँड या राज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या भाषा बोलल्या जात असतात? नागालँड या राज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या भाषा प्रामुख्याने बोलण्यात येत असतात? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो, या ठिकाणी इंग्रजी, चांग व अंगामी ह्या 3 भाषा नागालँड राज्यामध्ये बोलण्यात येणाऱ्या प्रमुख भाषा बनलेल्या आहेत. पुढचा प्रश्न, या ठिकाणी आपल्यासमोर पदावर असताना निधन पावलेले भारतातील पहिले राष्ट्रपती खालीलपैकी कोणते होते? आपल्या पदावर असताना निधन पावलेले भारतातील पहिले राष्ट्रपती कोणती व्यक्ती ठरलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो, झाकीर हुसेन ही व्यक्ती आपल्या पदावर राष्ट्रपती पदावर असताना मरण पावलेली एक राष्ट्रपती व्यक्ती बनलेली आहेत. पुढचा प्रश्न, डॉट्स अभियानाची सुरुवात कोणत्या वर्षापासून झालेली आहे? डॉट्स अभियानाची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून करण्यात आलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो, 1997 या वर्षापासून भारतामध्ये डॉट्स अभियानाची सुरुवात झालेली आहे. तर मित्रांनो, आजची व्हिडिओ आपल्याला कशी वाटली? या व्हिडिओला आपल्याला एक लाईक करायचा आहे, कारण अतिशय मेहनत लागत असते, टाईम पूर्णच्या पूर्ण दिवस लागत असतो आपल्यासाठी व्हिडिओ बनवण्यासाठी. आणि एक हात जोडून विनंती आहे आपल्या सर्वांना की आपल्यासमोर या चॅनलचा जेव्हा कधी व्हिडिओ येईल टाईम काढून आपल्याला तो व्हिडिओ जरूरच पाहायचा आहे. ही एकच रिक्वेस्ट मी आपल्या सर्वांसाठी करत आहे. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, या व्हिडिओला एक लाईक करा. तर मिळतोय का नाही फ्रेश व्हिडिओमध्ये.